केसू नक्कीच पहिलं षटक टाकण्यासाठी केसू आलाय. तर स्ट्रायकिंग एंडवर नक्कीच फलंदाज रवी म्हात्रे आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस नक्कीच हाफ ट्रॅकर होता, फुल केला, चेंडूला फेकून दिला. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातो केसूवरती आणि चेंडू सीमा पार साधा वेळसाठी. साधा वेळ फलक पहिल्या चेंडूवरती खुला केलं जात आहे. धावांचा श्री गणेश देखील आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 6 धावा. पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न आणि झेल टिपला गेलाय. 1-13 तो 1-13. चांगला चेंडू आणि चांगला झेल देखील टिपला गेलाय. रवी म्हात्रे इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका लगावल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती रवी म्हात्रे इथे बाद होतोय. नवीन फलंदाज राहुल कांबळे आपल्याला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये बघायला मिळेल. तर चला पंच सामन्याला सुरुवात करा. नवीन फलंदाज राहुल कांबळे आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. केसूचा हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. पंचांचा इशारा नक्कीच येतो 4 धावा. त्या 4 धावांनी धावफलक पुढे सरसावतो. धावफलक जाऊन पोहोचतोय 10 धावांवरती. केसूवरती नक्कीच इथे हल्ला चढवला जातो. आता हा या पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख ह्या पद्धतीचा फटका देखील आपला लोअर फुलटा चेंडू होता आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला फटका देखील खेळला होता पण पंचांचा इशारा षटकार नक्कीच लगावला जातोय. राहुलच्या बॅट मधून आलेला हा षटकार. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लागल्यात 18. काय फलंदाजी करतोय राहुल. पहिला चेंडू चौकार लगावला त्यानंतर एक सिक्स. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हमचा चेंडू खाली येतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्यात 19 धावा.
19 धावा नक्कीच त्या फलकावर लगावण्यात गेल्यात. आणि अजून देखील विचार केला तर 63 धावांचा आव्हान चेस करत असताना आतापर्यंत धाफलकर धावा लगावल्या गेल्यात 19. आणि नवीन गोलंदाजी मार्कर 63 धावा. नवीन गोलंदाज हमजा खान देखील आपल्याला मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच बघायला मिळेल. हमजाने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी देखील केली होती. मॅन ऑफ द मॅचचं देखील पारितोषिक त्याने पटकावलं होतं. तर तोच हमजा आता गरज असेल 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. तर पहिला चेंडू हमजाचा यावेळेस फुल टॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेल इथे नक्कीच थोडस फंबल 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आणि झेल ड्रॉप केला गेलाय. आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रोची देखील 1 रन मिळेल आणि 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. तर 2 धावाने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पुस्तक 21 आकड्यावरती. यावेळेस आडव्या बॅटने कॅच ड्रॉप केली जाते. बॅक टू बॅक दुसरी कॅच देखील इथे ड्रॉप केली जाते आणि चेंडू जातो सीमा पार. साधा वेळसाठी काय फलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी करतोय. तसबरोबर जीवनदान देखील त्याला मिळतंय. 2 चेंडूवरती 2 लगातार कॅच देखील ड्रॉप केले गेलेत राहुलचे. आणि राहुलचा विचार केला तर आतापर्यंत राहुल वैयक्तिक 21 धावांवरती नक्कीच खेळताना आपल्याला बघायला मिळेल. 21 धावांवरती खेळताना बघायला मिळतोय. चांगली फलंदाजी. तर हमजावरती देखील इथे चांगली गोलंदाजी करतो. चांगल्या लाईन चांगल्या टप्प्यावरती देखील गोलंदाजी करतो. पण क्षेत्ररक्षकांकडनं त्याला साथ इथे मिळत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 कॅच देखील ड्रॉप केले गेलेत. पुन्हा एकदा राहुल कांबळे इन ऍक्शन आपल्याला फलंदाजीसाठी. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू खेळला गेला काव कॉर्नरच्या दिशेने. एक सिंगल देखील इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सगळ्यांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पुसताय 28 आकड्यावरती. अजून देखील ह्या हमजाच्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल तर 3 चेंडूवरती आता स्ट्रायकिंग वेंडर बघायला मिळेल आपल्याला. भूषण पाटील पहिला चेंडू नक्कीच फेस करेल आतापर्यंत. भूषण देखील आपल्याला बघायला मिळेल. आता हमजाचा हा चेंडू चौथा चेंडू नक्की टाकण्यासाठी तयार होतो आणि स्ट्रायकिंग ऑफ फलंदाज सामना करेन भूषण पाटील. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला आणि कॅच नक्कीच इथे पकडला गेला.
धावफलकावर धावा नक्कीच लागल्या गेल्यात 28 धावा. एक सिंगल नक्कीच तिथे मिळते. रोनित आलाय बॅटिंग साठी. रोनित 29 धावा नक्कीच आतापर्यंत धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल हमजाच्या या षटकामधील. यावेळेस नक्कीच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. ते 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोचतोय 33 आकड्यावरती. तर पंच चला घाई करायची आहे पंच. नवीन गोलंदाजीसाठी इस्माईल शेख आपण बघू शकता. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 33 धावा. समीकरण थोडस बदलते आता. समीकरण मतलब 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. रोनित नक्कीच स्ट्रायकिंग फलंदाजी करण्यासाठी. आता रोनितला इथे मोठे फटके खेळावे लागतील जर सामना जिंकायचा असेल. कुमार 11 तुर्बा यावेळेस नक्कीच छोटा 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. रोनित आणि राहुलच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावला. धावफलक जाऊन पोहोचला 35 आकड्यावरती. यावेळेस नक्कीच आखूड पद्धतीचा चेंडू होता. फुल करण्याचा प्रयत्न आणि झेल टिपला गेलाय. रोनित इथे बाद होतोय. रोनित बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये नक्कीच खेळताना बघायला मिळेल. हेमंत पाटील. यावेळेस नक्कीच हेमंत आलाय आणि पंचांचा इशारा नो बॉल आलाय. तर नो चेंडू वरती एक मोठा फटका सरळ नक्कीच खेळला गेला. स्ट्रेट फटका सेफ फटका देखील खेळला गेला आणि धावफलक वाढतोय. बेचाळीस धावा नक्कीच धावफलकावर लगवल्या गेल्यात.
चल चला पंच, जर आपण थ्रो मध्ये जर नो बॉल काढला असेल तर गोलंदाज, आमचे कमिटी मेंबर नक्कीच तुम्हाला नियम सांगतील. चला पंच सामन्याला सुरुवात करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि समीकरण जर बघितलं तर आता येऊन पोचलं 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. चला पंच सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. वाशी संघ प्लीज आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तर चला पंच टीम मीटिंग करून देऊ नका आपण. तर नक्कीच नवीन गोलंदाज दर्शन आपल्याला बघायला मिळेल. दर्शन नक्कीच आलाय. हेमंत नक्कीच नो बॉल वरती एक मोठा फटका खेळला आणि समीकरण थोडे बदलले. समीकरण बदलले. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. चला चला वाशी संघ स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल आपल्याला. पटपट खेळा आपण, आपल्याकडे वेळ कमी आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हेमंतच्या बॅटमधून येतोय. हा पुन्हा एकदा एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार नक्कीच आपल्याला बघायला मिळतो हेमंतच्या बॅटमधून. काय फलंदाजी केली जाते आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. समीकरण इथे बदललंय. समीकरण येऊन पोहोचलंय 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज. ऍडमला नक्कीच चांगला झेल टिपला गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेला नक्कीच खेळण्याचा प्रयत्न आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज हेमंत पाटील देखील इथे बाद होतोय. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. 8 बॉल आणि 15 रन्स नीडेड. नवीन फलंदाज नक्की आपल्याला बघायला मिळेल कौशल. यावेळेस सगळं आडव्या बॅटने खेळलाय आणि चेंडू जातोय.
वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी चांगला फटका कौशलच्या बॅटमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतोय आणि समीकरण थोडंसं इथे बदलतंय. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. एक होता लकी तो ठरला लकी. समीकरण बदललं. आता गरज असेल 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. रन आउटची संधी आणि फलंदाज कौशल देखील बाद झालाय. आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. तर चला वाशी संघ प्लीज आपण टाइम एक्स्ट्रा टाइम घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि नवीन गोलंदाज प्रसाद जठार. तर चला पंच सामन्याला सुरुवात करायची. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आणि स्ट्रायकिंग फलंदाज राहुल आपल्याला बघायला मिळेल. तर राहुलने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. चला वाशी संघ स्पीडअप करा प्लीज. शफल झालाय आणि नक्कीच हा चौकार इथे मिळेल. चौकाराच्या साह्याने तो फलक पुढे सरसावला. त्या फलक जाऊन पोहोचतोय 56 धावेवरती आणि आता समीकरण 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. चांगला चेंडू टाकण्यात आला ह्यावेळेस. नक्कीच ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर टाकलेला चेंडू फलंदाज बीट होतोय आणि समीकरण बदलते. आता समीकरण 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि इथे झेल ड्रॉप केला गेला. ह्या इनिंग मधील राहुलचा हा तिसरा झेल नक्कीच इथे ड्रॉप केला गेलाय आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावेने 3 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या. आता समीकरण बदलतं. समीकरण येऊन पोहोचला 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड आता जर बघितलं तर राकेश फलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे वेगवान गतीने कंप्लीट केली गेली. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज राहुल इथे बाद होतोय. रनआउटची संधी होती आणि राहुल इथे बाद झाला. जो राहुल आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत होता तो राहुलला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि समीकरण बदललंय. समीकरण येऊन पोहोचलंय 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. तर नक्कीच राहुल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज उमेश त्यांचेच बंधू उमेश कांबळे देखील आपल्याला मैदानामध्ये फलंदाजी करताना बघण्यासाठी मिळतील. आता समीकरण बदललं. समीकरण येऊन पोहोचलं 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. राकेश आपल्या बघू शकता स्ट्रायकिंग फलंदाजीसाठी राकेशला मोठा फटका खेळावा लागेल. तर सामना जिंकायचा असेल इथे
कुमार 11 रुपये संघाला. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती नक्की चौकार लगावला. त्यानंतर काय गोलंदाजी केली आहे प्रसादने. ह्यावेळेस अगदी सफल होऊन खेळलेला फटका. चेंडू जात सीमा पार 4 धावांसाठी. राकेशने इथे नक्की सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी. ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्की ठरतो राहुल कांबळे. त्याच्या बॅट बंद आपण चांगली फलंदाजी बघितल्याने राहुलने बॅटिंग करत असताना धावफलकात धावा लगावल्यात. 31 धावांची वैयक्तिक 33 धावांची खेळी नक्कीच आपण राहुलच्या बॅट बंद बघितल्यानंतर राहुल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.